कारंजा लाड शहर हे चारी बाजूंनी द्रुतगती मार्गाने वेढले आहे. त्यामुळे कारंजा बायपासवरील वाहतूक ही रात्रंदिवस चालू राहते. याच द्रुतगती मार्गामुळे नागपूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, शिर्डी, लातूर अशा साधारणतः 25 ते 30 खाजगी लक्झरी बस कारंजा येथील झाशी राणी चौकातून ये-जा करतात. त्यामुळे येथील झाशी राणी चौकामध्ये बऱ्याच खाजगी लक्झरी बसेसचे कार्यालय आहे. याच कार्यालयातून तिकीट बुक करून प्रवासी पुणे, नागपूर, शिर्डी, सोलापूर, औरंगाबाद येथे जातात. मात्र दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान एक प्रवासी युवक सोबत पत्नी, आई, वडील असा आपला परिवार घेऊन पुणे येथे जाण्याकरता झाशी राणी चौकातील खाजगी लक्झरी बसच्या कार्यालयात थांबले होते. मात्र काही किरकोळ कारणांवरून कार्यालयांमधील युवकांनी या प्रवासी युवकास अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्या प्रवासी युवकाला व त्याच्या वडिलांना मारहाण केली. त्यामध्ये प्रवासी युवकाच्या आईला सुद्धा धक्काबुक्की झाली. ही घटना घडल्यावर युवक व त्याचा परिवार यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. लगेचच त्या प्रवासी युवकाला घेऊन तातडीने पोलीस उपनिरीक्षक नम्रता राठोड त्या बायपास येथील झाशी राणी चौक येथे त्या कार्यालयावर पोहोचल्या. मात्र त्यावेळी ते युवक गायब झाले होते. पोलीस उपनिरीक्षक नम्रता राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत त्या युवकांना मोबाईलद्वारे कॉल करून झाशी राणी चौक येथे बोलावले आणि पुढील कारवाईकरता त्यांना कारंजा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. मात्र आमच्या प्रतिनिधींनी पोलीस स्टेशन कारंजा येथे ही विचारणा केली असता असे आढळून आले की सदर प्रवासी युवकाने केलेली तक्रार मागे घेतली असून प्रकरण आपसात मिटवले. मात्र या प्रकरणाने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली असून खाजगी लक्झरी बसेसच्या एजंटची दादागिरी वाढलेली दिसत आहे. पोलीस प्रशासनाने या खाजगी लक्झरी बस कार्यालयातील युवकांवर कठोर कारवाई करावी अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.